ब्रिटिश सत्तेविरोधात लेखणीच्या माध्यमातून लढणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी आता थेट विधिमंडळात आवाज घुमणार आहे। संगमनेरमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात आमदार अमोल खताळ यांनी हा निर्धार व्यक्त केलाय। लहुजी शक्ती सेना आणि महायुतीच्या वतीने संगमनेरमध्ये अभिवादन सोहळा पार पडला। यावेळी आमदार खताळ यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते। अण्णाभाऊ साठे यांनी अन्यायाविरोधात आवाज दिला, समाजासाठी झगडले, त्यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून भारतरत्न मिळावा यासाठी मी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात ठोसपणे आवाज उठवणार आहे, असा निश्चय आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलाय। शिष्टमंडळ असेल ते सुद्धा आपले नेते एकनाथराव शिंदे साहेब असेल, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल, यांच्याकडे आपण मागणी करूया। नगर रोडला जिथे तुम्ही म्हणाले की अण्णाभाऊ साठेंचा जो स्मारक आहे तर तिथे जी जागा दिलेली आहे, आता जागा दिलेली आहे तिथे ज्या काही अडचणी असतील तर नगरपालिकेच्या सेवांना आजच सूचना देऊ की जागेच्या बाबत आपल्याला कसं सुशोभीकरण करता येईल त्यासाठी सुद्धा आपला प्रयत्न राहणार। आपल्याला फक्त जयंती आणि उत्सव 1 ऑगस्ट पुरता नाही करायचा, आपल्याला त्यांच्या विचाराचा वारसा पुढे न्यायचा आहे। आपल्याला शाहू फुले आंबेडकर फक्त भाषणापुरते लोक बोलतात तसं नाही ठेवायचंय, आपल्याला त्यांचा वारसा विचाराचा वारसा पुढे घेऊन चालायचा आहे। त्यामुळे निश्चित आज या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्वांचं मी स्वागत करून आभार मानतो। येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पुन्हा शक्य देतो का या संगमनेर तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये सर्व महापुरुषांचा सन्मान केला जाईल। महापुरुषांचे जयंती उत्सव आपल्या महायुती या परिवाराच्या वतीने साजरे करून त्यांना एक आपल्याकडून वंदन करण्याचा प्रयत्न केला जाईल। पुन्हा मी आपल्याला सर्वांना साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांना विनम्र अभिवादन करतो। थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या कार्यक्रमात भाजप, शिवसेना, लहुजी शक्ती सेना, RPI यांच्यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। लोकशाहीर साठे यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठीही यावेळी मागण्या करण्यात आल्या। स्मारक आहे पण त्याकडे लक्ष दिलं जात नाही। आता आमदारांनी सुशोभीकरणाचे आश्वासन दिलंय, त्यामुळे अण्णाभाऊ प्रेमींच्या अपेक्षा वाढल्यात। अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी राजकारणापलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावं, असं आवाहन यावेळी आमदार खताळ यांनी केलंय। भारताच्या सामाजिक क्रांतीच्या लढ्यात योगदान देणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा ही मागणी आता राजकीय व्यासपीठावरही जोर धरते। पुढच्या अधिवेशनात हा मुद्दा किती गांभीर्याने घेतला जातोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, संगमनेर।